काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचं असतं, काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. लातो की भूत बातों से नहीं मानते, अशा पद्धतीचे काही लोक असतात. मग त्याला कधी कधी चपलाने कधी कधी सडकावे लागतात अशी माणसं. काही दिवसांपासून विकास लवांडे नावाचा माणूस, विकृत मनस्थितीचा माणूस आपल्या वारकरी संतांवरती शब्दफेक करण्याचा प्रयत्न करतो. अगदी विखारी असणारी टीका खऱ्या अर्थाने तो व्यक्ती करतोय. आत्ताच काल परवा तुमच्या बापूंनी सुद्धा एक त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत, एक जहालही आहे आणि एक मवाळही आहे. काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचं असतं, काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. प्रत्येक वेळेस शब्दांनीच कधी कधी काही माणसांना समजत नाही. म्हणून लातो की भूत बातों से नहीं मानते, अशा पद्धतीचे काही लोक असतात. मग त्याला कधी कधी चपलाने कधी कधी सडकावे लागतात अशी माणसं. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे, सर्वाभूती एक वासुदेव पाहण्याची सर्वांची वृत्ती आहे. परंतु कधी कधी एखादा व्यक्ती जर अंगावर येत असेल तर त्याला त्याच्याही भाषेमध्ये कधी कधी उत्तर द्यावे लागतं. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच वारकरी मंडळी मारामारीच्या भूमिकेत नाही तर संविधानिक पद्धतीच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. महाराजांनी मगाशी सांगितलं, जर हे लवकरात लवकर या व्यक्तीला अटक केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही अजून तीव्र भूमिका, म्हणजेच मंत्रालयापर्यंत जाण्याची जरी भूमिका असेल तरी सुद्धा आम्ही वारकरी मंडळी त्या ठिकाणी घेऊयात. कारण की कोणत्याही साधू संतांचा अपमान जर होत असेल आणि आपण जर तो अपमान शांतपणे ऐकत असू, पण त्यामुळे आपण संतांची लेकरं, संतांची आपत्ती म्हणून घेण्याचा काही आपल्याला एक अधिकार नाही. म्हणून आपल्या गुरुवाऱ्यांच्या विषयी, आमच्या संतांच्या विषयी, आमच्या वारकरी परंपरेच्या विषयी जर कोणी आवाज उठत असेल तर त्याच्याविषयी निषेध आम्ही व्यक्तच केला पाहिजे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज आलेलो आहोत. रामकृष्ण. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.